सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ॲडव्हेंचर्स ऑन रोड. तर आजचं आपलं डेस्टिनेशन आहे तारकर्ली बीच. तर तारकर्ली बीच मी जाणार आहे वाया महाराडी देवीचं मंदिर आहे अंगणेवाडीला तिथे. इथून मग जाणार आहे मी सिंधुदुर्ग किल्ला, मालवण किल्ला तिकडे जाणार आणि मग तिथून मी जाणार आहे तारकर्ली बीचला. तर असे आजचे आपले 3 स्टॉप आहेत. ते मी आज डे 1मध्ये सगळे मी क्लिअर करायचा पूर्ण प्रयत्न करणार आहे, कारण का असं संध्याकाळ व्हायच्या आज मला परत घरी पण यायचं. आता वाजले आहेत 7:30. तर फटाफट गेअरअप होतो, बाईकवरती लगेच टाकतो आणि निघूया. गणपती बाप्पा तर दर्शन झालेलं आहे. ॲक्च्युली ते लाईन होती, तर लाईन ओटी भरणाऱ्यांसाठी होती. दर्शन चांगलं झालं, फटाफट झालं. ॲक्च्युली सीन काय झाला की मी ना हेल्मेटला ना माईक अटॅचच केला नव्हता. म्हणजे माईकची पिन आहे ना ती गोप्रोला लावलीच नव्हती. त्याच्यामुळे ना जे मी काय बोललो होतो ना तो व्हॉईसच कॅप्चर झाला नाही. तर आता ह्या मंदिरापर्यंतचं जे मी काय बोललो ते बघतो मी व्हॉईस ओव्हर देईन, नाहीतर नॉर्मल रॉ क्लिपच ठेवेन. पण आता मी लावला आहे, माईक फिक्स केलं आहे. तर आता नेक्स्ट डेस्टिनेशन आहे मालवण किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला. तर तिथपासून मी परत व्लॉग स्टार्ट करेन. चला निघूया. दर्शन झालेलं आहे तर निघूया. तर तुम्हाला ही आतापर्यंतची कोकण सिरीज आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि थोडा सपोर्ट दाखवा. तर आता आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे मालवण किल्ला. वाजलेत सकाळचे 9:30, 9:40 झालेत.
यार मगाशी माईक नव्हता लावला ना यार, मी एवढं जे काय बोललो ते काय आवाजात नाही कॅप्चर झाला. शिट. तर तुम्हाला एकदा क्विक समरी देतो मी आजच्या प्लॅनची. तर आजचा प्लॅन माझा असा होता की फर्स्ट होतं ते माझं आंगणेवाडी भराडी देवीचं मंदिर इकडे, ते झालेलं आहे माझं. आता नेक्स्ट डेस्टिनेशन आहे माझं मालवण किल्ला, तर तिकडे जायचं आहे. आणि मग तिथून जाणार आहे मी तारकर्ली बीच, आणि मग तारकर्ली बीचवरून सगळं आपल्या घरी. तर असा हा काही आजचा माझा प्लॅन आहे. तर मी कणकवलीला फ्युलअप केलं, तिकडे नाश्ता पाणी केलं, आणि मग डायरेक्ट इथे आलो. तर आता मालवणसाठी परत मला बाहेर यायचं आहे, आणि तिथून मग मी आंगणेवाडी यासाठी राईट जो मारला होता आणि एक सरळ रोड गेला होता. तर मला तो सरळ रोड पकडायचा आहे. तिथून राईट घ्यायचं आहे. मला वाटलंच होतं मालवणसाठी हाच रोड चालला आहे मालवण किल्ल्याला. किल्ल्यात जाण्यासाठी सीन असा आहे की बोटीतून जावं लागतं. तर मला नाही वाटत की किल्ल्यापर्यंत बाईक जातात बोटीतनं, जेटी टाईप. तर तिकडे कुठेतरी पार्किंगची सोय तर असेलच. तर मी फक्त इसेन्शियल्स कॅरी करेन. बघू तिकडे गेल्यावरती कसं काय होतं आहे. रस्त्यावरती बघा रांगोळ्या कशा काढल्यात, भारी वाटतात ना. कोकणातले रोड एवढे भारी असतात ना, म्हणजे डेस्टिनेशन किती लांब असलं तरी फरक पडत नाही. की आजूबाजूला सिनरी तशी असते, निसर्ग असा असतो ना की चालवायला एकदम मजा येते, असं बोर होत नाही. फक्त एवढंच की दुसऱ्या गाड्या सांभाळून, आपण सांभाळून चालवतो पण समोरचा सांभाळून चालवेल काय माहिती नाही ना. तर त्याच्यामुळे प्रिकॉशन्स घेतलेले बरे. स्पीड लिमिट ठेवायची, राईड एन्जॉय करायची. आपल्याला काही घाई नाही, काय नाही, आरामात सगळं करायचं. टाईमच टाईम. पण सकाळी पण लवकरच निघालं, बोललं आरामात जायचं, आरामात यायचं, काय असं स्ट्रेस नाही घ्यायचं. वेलकम टू मालवण. सिंधुदुर्ग किल्ला इथून 3 किलोमीटर्स आहे, आणि तारकर्ली बीच 7 किलोमीटर्स. हे सगळं आसपासच आहे, म्हणजे बाजूबाजूलाच आहे यार. बघा ना, एवढं बाजूला असून मी यापूर्वी कधी येऊ नाही शकलो इथे. मालवण बस डेपो. पोचलो आहे. तर आय थिंक मला नाही वाटत की इथून गाडी पार्क मला इथेच कुठेतरी करायला लागेल. पार्किंग कुठे आहे? आणि किल्ल्यावर जायला तिकडेच आहे पार्किंग. पे एंड पार्क आहे. तर इथे वरती पे एंड पार्क आहे, इकडे पार्किंग करून त्याला जायला लागेल. कुठे लेफ्टकडे तोंड करून अशी लावायची आणि आपलं सामान घेऊन.
तर फटाफट सामान काढतो, ठेवतो, जे इसेन्शियल्स आहेत ते घेतो आणि मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट किल्ल्यावरती. तर हे इथून एंट्रन्स आहे, पूर्ण लाईन लागते आणि त्या खालून बोटी आपल्याला किल्ल्यासमोर सोडतो. तर बघू प्राईज वगैरे कशी आहे तिकिटीची. ते प्रत्येकानं लाईफ जॅकेट पण देतात बसताना. तिकीट सगळं तिकीट आहे 100 रुपये येऊन जाऊन, 50-50 सिंगल 100 रुपये आहे अडल्ट, आणि 10 वर्षांखालील पोरांसाठी आहे 50 रुपये. फायनली किल्ल्यावरती उतरलोय, बघू शकता माझ्या पाठी. इथून समोरून एंट्रन्स आहे, इकडे तो बीच आहे, त्या बीचवरून आलोय आणि हा समोर एंट्रन्स. इथून एंट्रन्स, हा दरवाजा. साखर विहीर. ज्या मागे विहीर होती, हिचं वैशिष्ट्य असं की हा किल्ला समुद्राच्या मध्ये आहे, चारी बाजूने खारट पाणी आहे, तरी त्या विहिरीचं पाणी गोड आहे. हे एक वैशिष्ट्य आहे त्या विहिरीचं, म्हणून त्या विहिरीला साखर विहीर असं म्हणतात. मग संपूर्ण गड फिरून झालेला आहे. आता इथून निघायची तयारी करतो. 1 तास पुरेसा आहे जर तुम्ही ग्रुप सकट असाल तर. मी आता एकटा होतो तर झालं, ऊनलं आहे. आता किल्ला फिरून झाला आहे, चाललंय बोटीमध्ये बसायला. तर आता किल्ला एक्सप्लोर करून झाला आहे. तर आता नेक्स्ट डेस्टिनेशन आहे तारकर्ली बीच. त्याला ती वाळू एवढी आहे ना, गाडी स्लिप होते. मी ना जॅकेट काढून ठेवलं, एवढं गरम होतं आहे ना, पूर्ण भिजलो आहे मी, शर्ट माझं. तर बोललो तारकर्ली 7 किलोमीटरचं आहे आणि बाजूलाच आहे. तर आता घालत नाही जॅकेट, जेव्हा परतीला प्रवास करेन तेव्हाच घालेन. थोडंफार सुकेल तरी. विचार करतो इकडे कुठेतरी जेवतो. तर आता मालवणला थांबलो जेवायला. तर इथे मागवले एक चिकन वडे थाली. इथून खाऊन सरळ जाईल तारकर्लीला. तर आता जेवण झालं आहे.
आता आपला दिवसाचं थर्ड डेस्टिनेशन तारकर्ली. 1 वाजला आहे. 1 वाजायच्या आत आपले दोन्ही डेस्टिनेशन झालेत बऱ्यापैकी. तारकर्लीला मी विचार केला होता की मी तारकर्लीला थांबून तिकडे काहीतरी जेवेन, पण मला भूक लागली तर मी इथे मालवणलाच जेवलो. तर मी काय वॉटर स्पोर्ट्स वगैरे तर करणार नाही बीचवरती, तर फक्त असंच एक राऊंडअप मारेन, थोडा चिल करेन 15-20 मिनटं आणि मग निघेन. आणि जर मी लवकर पोचलो घरी तर मी विचार करतो आहे की गंगेला पण आजच जाऊन येऊ. मग उद्याचा दिवस फुकट गंगेसाठी ठेवण्यात अर्थ नाही. मग मी कसं उद्याच मुंबईला निघू शकतो. तर बघू आता घरी किती वाजता पोचेन त्याच्यावरती आहे डिपेंड सगळं. आता तर 1 वाजलं आहे. तर आपण आपल्या आजच्या शेवटच्या डेस्टिनेशनला पोचलो आहे, तारकर्ली बीच. ॲक्च्युली ते पार्किंगचं ह्या लोकांनी सीन केला. आता पहिलं मी लास्ट टाईम आलो होतो ना तेव्हा बीच फेमस नव्हता एवढा, तर इथे ना पार्किंग वगैरेचं काही सीन नव्हता. आता ह्या लोकांना माहिती पडलं की आता हे पण फेमस होत चाललं आहे, तर ह्या लोकांनी इथे पण पार्किंगचा सीन केला आहे. तारकर्ली ॲक्च्युली इथे पण वॉटर स्पोर्ट्स चालू केलेत. हे मेपर्यंत असं पाऊस पडला की बंद होतात. ॲक्च्युली मी लास्ट टाईम आलो होतो तेव्हा इथे अजिबात गर्दी नव्हती, पर्यटन नव्हतं. आता जेवढी गर्दी वाढली आहे ना माणसांची, तेवढा कचरा पण बघा किती आहे माझ्याकडे. येतात, मजा मारतात, कचरा करतात जातात. एवढा स्वच्छ बीच होता ना. मी आलो होतो लास्ट टाईम, आम्ही कपलतमध्ये आलो होतो, मला माहिती पण नव्हतं. आणि ॲक्च्युली कोणाला जास्त माहिती पण नव्हती की आता लोकांना माहिती पडायला लागलं आहे. लोक येतात, फालतूगिरी पण तेवढीच करतात. या मजा करा पण कचरा वगैरे नका करू ना. एवढं सुंदर बीच आहे, त्याची पण जू चौपाटी व्हायला वेळ लागणार नाही. थोडा पुढे जाऊन येतो. तर आता आपला तारकर्ली फिरून झालेला आहे. आता मी निघालो आहे घरासाठी. ॲक्च्युली खूप डिसअपॉइंटमेंट झाली मला तारकर्लीला येऊन, कारण बीच एवढा साफसुथरा होता ना, पूर्ण बीचची आय भाई नेक करून ठेवली आहे. तर मला जास्त थांबायचं मला मन पण नाही झालं. हे काय सांगताय, कुठून दाखवतंय, घेऊन चल बाबा कुठून ते. तर आज आपलं बऱ्यापैकी डेस्टिनेशन्स फिरून झालेत, स्पॉट्स घेऊन झालेत. चायला हा गुगल मॅप कुठल्या कच्च्या रस्त्यातनं घेऊन येतोय काय माहिती. बघा आपले नंदी महाराज कसे बरोबर मधून चालत आहेत, सावळीमध्ये उभे आहेत. थोडं ऊन कमी झालंय ढगांमुळे, थोडं मळवट आलंय म्हणून. आता यार सकाळपासून काय बेकार ऊन आहे. असंच असतं, पाऊस पडून गेला ना केवढा बेकार ऊन लागतं ना. ऑफिसमधून सुट्टी काढली होती आठवडाभरची सुट्टी. आज गुरुवार आला तर उद्याचा एकच दिवस बाकी आहे. त्याला सुट्टी पण काय फटाफट संपली यारशी. वाट बघायला मला एक महिना असा वाटायचा की 1 वर्षासारखा. आता अशी सुट्टी संपली की वाटतं की इथेच थांबू, परत जाऊ नको मुंबईला. त्याला परत तेच ऑफिसची कटकट चालू होणार मंडेपासून. पाऊस भरला आहे, शाळेला घरी जायपर्यंत नाही लागला म्हणजे झाला. पाऊस पडणार आहे 100%. फट्टे भरलाय आणि असं लागणार नाही, मजबूत लागणार आहे. मी रेनकोट तर आणला आहे, पण एक काम करेन, जॅकेट आणि बापरे त्या साईडला पूर्ण भरला आहे यार. पाऊस पडलास तर माझे एवढं सामान आहे, गोप्रो वगैरे सगळा बॅगेत टॉप बॉक्समध्ये टाकून देईन.
इथून बाहेर पडून कणकवलीच्या मेन हायवेला तरी पोहोचलं पाहिजे. तो ढकसला वाटतोय बघा. अरे बापरे, खतरनाक ना मायला. आता गार हवा लागायला सुरुवात झाली आहे. गार हवा लागायला सुरुवात झाली आहे म्हणजे पाऊस पडणार आहे. तर मला वाटत ना आता मला राजापूरच्या गंगेला जायला मिळेल पाऊस पडला तर. कारण की घरी पोचतानाच वांदे आहेत माझे. जबरदस्त. फायदा कोकणामध्ये प्रत्येक जागोजागी बाजूबाजूला रस्त्याचे मंदिर असतात, म्हणजे वाडीची असतात अशी मंदिरं असतात. ती मंदिर एवढी दिसायला सुंदर असतात ना, असं वाटतं की अरे ह्या मंदिरात जाऊ रे, ह्या मंदिरात जाऊ. अशी किती सारी मंदिरं असतात, एवढी सुंदर मंदिरं असतात ना. अजूनपर्यंत तरी पाऊस काय पडलेला नाही आहे. जी विचित्र ढगं होती ती पण मागे गेली आहेत, किंचितशी आहेत, समोर दिसत आहेत अजून. बघू. एक गोष्ट चांगली आहे, आता गरम होतं, थंडी वाजते. थंडी म्हणजे ते घामाने भिजलं होतं ना, ते शर्ट ओलं होतं. आता एवढी थंड हवा पासली तर थंडी वाजते. तो इथून घ्यायचं राईट. कणकवली 15 किलोमीटर. आणि अशा प्रकारे पाऊस चालू झालेला आहे. माझ्या अंगावरती थेंब पडलेत 2-3 कंटिन्यू पडतात. ते काय आता चालू झालं पडायला. मला वाटत ना मी कणकवलीपर्यंत पोहोचू शकतो.